हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग सर्वांना. मित्रांनो, आपले हे चौथं लेक्चर आहे संख्या श्रेणीवरील. ठीक आहे. आणि या लेक्चरमध्ये आपण पूर्णपणे पोलीस भरतीला पडलेले प्रश्न घेणार आहे. पाठीमागे जे आता 21-22 मध्ये एक्झाम झाली किंवा त्याच्या अगोदर झालेले सर्वचे प्रश्न संख्या श्रेणीवरील पडलेले आहेत. आपण पहिल्या 3 लेक्चरमध्ये संख्या श्रेणीवरील बेसिक कन्सेप्ट आणि सर्व टाईप घेतले, बरोबर. आणि आता त्या टाईपवरील जे प्रश्न पडलेले आहेत ते प्रश्न आपण यामध्ये घेणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाही. ज्यांनी टाईप अगोदरचे बघितलेत, सगळे सोडवलेत, त्यांना पटापट एक्झाम्पल सुटतील. त्यामुळे आपण फास्ट मध्ये रिव्हिजन घेणार आहे. ठीक आहे. पोलीस भरतीला पडलेल्या प्रश्नांचे बघा, हे सर्व पोलीस भरतीला पडलेले प्रश्न आहेत. तुम्ही क्वेश्चन पेपर उघडून बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला हे सर्व प्रश्न दिसतील. ठीक आहे. बघा, 30, 75, 36, 69, 42, 63 क्वेश्चन मार्क. ठीक आहे. इथं कमी वाढले, परत कमी, परत वाढले, परत कमी, परत वाढले असं असल्यानंतर तुम्हाला मी काय सांगितलं, कोणता टाईप असतो असण्याची शक्यता आहे. अल्टरनेट श्रेणी म्हणजे 2 श्रेणी एकत्र केलेल्या असतात, बरोबर. मग बघा, 30, 36, 36, 42 म्हणजे +6 इथं काही +6, 42 +6 48, इथं 48 येईल. ठीक आहे. नंतर 75, 69 म्हणजे -6, 69, 63 -6, 63 -6 किती 57, बरोबर. 48, 57 ऑप्शन नंबर 14 तुमचं उत्तर असेल. आता हे मी पटकन सांगितलं का तर अल्टरनेट श्रेणी जर तुम्ही टाईप बघितलं असेल तर तुम्हाला पण लगेच समजून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 3, 10, 29, 66. ठीक आहे. आता मला सांगा, यामध्ये जर विचार केला तुम्ही तर इथं फरक बघा, 3, 10 कितीचा फरक आहे 7चा, 10, 29, 19चा आणि 29, 66 कितीचा फरक येतोय बघा. 66 - 29 करा, 16, 7, 7, 1, 3, 37, बरोबर. कुठं लिंक लागते का जास्त. ठीक आहे. आता यामध्ये वर्ग आणि घनचा विचार करा. वर्ग आणि घनचा विचार करा. जर हा कोणत्या संख्येच्या वर्गाच्या जवळ आहे का बघा, हा तुमच्या लक्षात येईल की इथं 3चा वर्ग 9 आणि हा 10 त्याच्या जवळ आहे, किंवा 2चा घन 8 आणि त्याच्या जवळ आहे, बरोबर. मग इथं जर विचार केला तर 1चा घन +2, 1चा घन 1 + 2 3 झालं, 2चा घन 8 + 2 10 झालं, 3चा घन +2, 3चा घन 27 + 2, इथं 4चा घन +2 किती 64 + 2 66, इथं 5चा घन +2 किती 125 + 2 बरोबर 127. ऑप्शन नंबर 14 तुमचं उत्तर असेल. समजलं काय केलंय, येतंय लक्षात. 3, 10, 29 मी तुम्हाला सांगितलेलं की n² - 2 किंवा n² + 2, n² - 1 + 1, n² - n किंवा वर्ग फक्त, किंवा घनच्या बाबतीत पण सेम. ठीक आहे. आता आपण फरकाचा जर विचार केला तर आपल्याला यामध्ये अजून फरक निघणार आहे जास्त. ठीक आहे. 7, 19 म्हणजे इथं 12चा फरक, 19, 37 म्हणजे कितीचा फरक आहे, इथं 18चा फरक आहे, बरोबर. इथं 12चा, इथं 18चा, परत त्याच्यावर 6चा फरक, म्हणजे फरकावरून एक्झाम्पल आपल्याला सुटत नाही. ठीक आहे. मग वर्ग घन चेक करायचं. ठीक आहे. आता खालचा प्रश्न बघा, 9, 10, 13, 18, 25, 34 फरक काढा. 9, 10 + 1, 11, 13 + 3, 13, 18 + 5, 18, 25 + 7 म्हणजे हा फरकाचा प्रश्न आहे. +9, आता इथं काय +11 फरक येईल, बरोबर, कारण 2 वाढत गेलेला आहे. 34 + 11 45 हे आपलं उत्तर असेल. ऑप्शन नंबर 30 दुसरा तुमचं उत्तर असेल. आता इथं फरक का वापरला तर अंक बघा एकमेकांच्या जवळ आहेत म्हणून आपण फरक घेतला. ठीक आहे. आलं लक्षात. आता इथं बघा 7, 11, 13, 17, 19. आता या प्रश्नाकडे बघितलं तर तुम्हाला लगेच कळेल की मूळ संख्या श्रेणी आहे. 7, 11, 13, 17, 19 सर्व मूळ संख्या आहेत, बरोबर. पण हा पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे, बरोबर. पण हा प्रश्न मूळ संख्येवरचा नाही. ठीक आहे. का तर बघा, आता तुम्ही पुढच्या संख्या काढा. 7, 11, 13, 17, 19 मूळ संख्या आहे. पुढची मूळ संख्या कोणती तर तुम्ही म्हणाल 23, आणि 2 प्रश्नचिन्ह आले 20, त्याच्या पुढची अजून एक मूळ संख्या घ्यावी लागेल, ती आहे 29. आणि 23 आणि 29 यामध्ये कुठं ऑप्शन दिसतोय का बघा. 21, 23, 23, 25, 29, 30, 20, 22 म्हणजे 23 आणि 29 असा कुठेही ऑप्शन नाही, बरोबर आहे का नाही. म्हणजे मूळ संख्या असूनही
मूळ संख्येत न देता वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे एक्झाम्पल. मग आता आपण फरक काढायचा. 7 11 4चा फरक प्लस 4, 11 13 प्लस 2, 13 17 प्लस 4, 17 19 प्लस 2. म्हणजे यामध्ये प्लस 4 प्लस 2 प्लस 4 प्लस 2 असा फरक होत चाललेला आहे. ठीक आहे. मग त्यानुसार फरक काढा. आता 23 29 काढून टाका. त्यानुसार फरक काढा. मग इथं काय प्लस 4 फरक येईल आणि इथं प्लस 2 येईल. बरोबर. का तर प्लस 4 प्लस 2 प्लस 4 प्लस 2 चा फरक आहे. 17 प्लस 2 19 बरोबर. 19 प्लस 4 मग काय लिहिते इथं 23 येईल आणि प्लस 2 परत आहे म्हणजे इथं 25 येईल. म्हणजे 23 आणि 25 तुमचा आन्सर असेल. ऑप्शन नंबर दुसरा तुमचा आन्सर असेल. इथं जर तुम्ही मूळ श्रेणी बघत बसला आणि 23 आणि 29 आन्सर काढलं तर तुम्हाला इथं कुठं आन्सर सापडणार नाही आणि तुम्हाला कन्फ्युजन होईल की अरे इथं मूळ सगळं आहे मग काय, मग फरक बघायचा. ठीक आहे. 3 7 15 31. ठीक आहे. आता इथं जेव्हा 3च्या दुप्पट 6, 6च्या पेक्षा जास्त आहे, 7 दोन्ही 14 पेक्षा 1 जास्त आहे, 15 दोन्ही 30च्या वर 1 आहे, म्हणजे पटीतली श्रेणी किंवा गुणाकार श्रेणी. बरोबर आहे. लगेच लक्षात येते. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त असेल तर आपण गुणाकार वापरायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. किंवा ते समजत नसेल तर फरक पहिल्यांदा काढायचा. बघा 3 7 प्लस 4चा फरक, 7 15 प्लस 8चा फरक, 15 31 प्लस 16चा फरक. म्हणजे इथं काय 4 8 16 म्हणजे दुपटीनं फरक वाढतोय. मग 16 तर इथं काय 32चा फरक आहे. बरं 16 32 तर काय 31 प्लस 32 किती आलं 63. हे झालं तुमचं उत्तर. ऑप्शन नंबर 3 तुमचं उत्तर असेल. सर्व प्रश्न आता लेटेस्ट पोलीस भरतीला पडलेले आहेत. ठीक आहे. आलं लक्षात तुमचं 63 उत्तर. एक तर दुसऱ्या पद्धतीने कुठल्या फरकाने काढलं किंवा दुसरी पद्धत तुम्हाला काय सांगितलं की ह्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं 3 ला आणि प्लस 1 घ्यायचं. इथं बरं 7 2 ने मल्टिप्लाय करा प्लस 1 घ्या. 7 2 14 प्लस 1 15. 15चं पण 2 ने मल्टिप्लाय करा प्लस 1 घ्या. 15 2 30 प्लस 1 31. 31 ला पण 2 ने मल्टिप्लाय करा. 31 2 62 प्लस 1 63. 63 तुमचं उत्तर आलं. ऑप्शन नंबर 3. कोणत्याही पद्धतीने तुम्ही काढू शकता. ठीक आहे. 54 43 34 27 22. बघा हे वरून लहान लहान खाली होत आलेलं आहे. मग तुम्ही म्हणता सर उलटा आले भागाकार श्रेणी वगैरे आहे का? नाही. एवढा फरक आहे का यामध्ये? 100 200 400 असा फरक आहे का? किंवा दुप्पट तिप्पटी एवढा फरक आहे का? म्हणजे इथं जर 54 आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर डायरेक्ट 17 किंवा 15 असं असतं तर म्हटलं ह्याच्यापेक्षा त्याला 2 3 न भागल्यानंतर याच्या आसपास संख्या येते. बरोबर. म्हणजे ही भागाकार श्रेणी असू शकते. पण इथं काय आहे बघा 54 43 34 27 22. बरोबर. फरक काढा. 54 43 9चा फरक, सॉरी 11चा फरक, 11चा फरक, 43 34 9चा फरक -9. बरोबर. परत 34 27 7चा फरक, 27 22 5चा फरक, तर 22 वरून 3चा फरक आहे. बरोबर. दोन दोन्ही कमी होत गेलेला फरक. 22 -3 19. हे झालं तुमचं उत्तर. ऑप्शन नंबर 4 तुमचं उत्तर असेल. आपण जास्त वेळ घेणार नाही पोलीस भरतीचे प्रश्न सोडवायला, कारण आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न या लेक्चरमध्ये कव्हर करायचं आहे. ठीक आहे. आणि ती पहिलं टाईप तुम्ही सर्व केलं असतील तर तुम्हाला एक पटापट उत्तर जमून जातील. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पोलीस भरतीला पडलेले प्रश्न अजून पाहू. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. हे पण सर्व क्वेश्चन पोलीस भरतीला पडलेले आहेत. ठीक आहे. पहिले 6 घेतले होते, आता हे 6 घेतो आहे. सर्व क्वेश्चन पोलीस भरतीला लेटेस्ट पडलेले आहे. ठीक आहे. बघा आणि यामध्ये ज्या टाईपचा क्वेश्चन आहे त्या टाईप आपण जे पहिले 9 ते 10 टाईप घेतले, ज्या टाईप मधला क्वेश्चन असेल त्या टाईपच्या खाली तुम्हाला 2-3 प्रश्नासाठी 2-4 प्रश्नांसाठी जागा सोडायला सांगितलेली प्रत्येक टाईप नुसार. बरोबर. त्या टाईपच्या खाली लगेच तो प्रश्न लिहून घ्यायचा आणि तर लिहायचं पोलीस भरती, म्हणजे पडलेला आहे असं तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. पीबी करा पोलीस भरती किंवा डायरेक्ट पोलीस भरती लिहिलं तर चालेल. ठीक आहे. बघा आता 1236 2346 3456 4566. ठीक आहे. दिलेलं आहे. आता यामध्ये तुम्हाला सगळ्या 4 अंकी संख्या आहे. ठीक आहे. जेव्हा संख्या 3 किंवा 4 किंवा 5 अंकी सर्व संख्या असतील तेव्हा समजून जायचं की ती पटीतील श्रेणी भागलेली श्रेणी असं वगैरे काही नाही. ठीक आहे. किंवा फरक श्रेणीचाही संबंध येत नाही. तिथं दुसरंच काहीतरी केलेलं असतं. आता यामध्ये काय केलंय बघा. शेवटी हिथं 6 आलेला आहे, हिथं पण 6 आहे, हिथं पण 6 आहे आणि हिथं पण 6 आहे. म्हणजे 6 हा कॉमन आहे सगळ्यात. एवढं तुमच्या लक्षात येईल इथं. ठीक आहे. 6 हा कॉमन आहे तुमचा. ठीक आहे. आता राहिलं काय पहिल्या 3 संख्या बघा काय 1 2 3 2 3 4 3 4 5 4 5 6. पुढे काय येणार 5 6 7. बघा नीट काय केलेलं आहे त्यांनी बघा तुमच्या लक्षात येईल.
आता हा कुठल्याच टाईप मधला प्रश्न नाही घेतलेला, बरोबर. त्यामुळं आपण पोलीस भरतीला पडलेल्या प्रश्नामध्येच हा प्रश्न तिथं लिहून घ्या. म्हणजे असं जर 4-4 संख्या आल्या तुमच्या 3-3 किंवा 4-4 अंकांच्या संख्या, तर त्यामध्ये असं वेगळ्या प्रकारे केलेलं असतं. एक तर तुम्हाला मी सांगितलं की अंक फिरवलेले असतील, पुढचा मागं मागचा पुढं वगैरे, किंवा अशा पद्धतीनं एक एक वाढवले. बघा इथं 1 2 3 आहे, इथं लगेच 2 3 4, इथं 3 4 5, इथं 4 5 6, मग इथे काय 5 6 7, आणि शेवटी 6 जो आहे तो सेम येणार. ऑप्शन नंबर किती तुमचं उत्तर येईल? ऑप्शन नंबर पहिला तुमचं उत्तर येईल, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 17 25 33 41 49. ठीक आहे. आता यामध्ये बघितलं तर तुम्हाला कुठं वर्ग दिसतो का? इथं 25 वर्ग दिसतोय, पण इथं दुसरीकडे दिसतं का? नाही, म्हणजे वर्ग घनश्रेणीचा संबंध येत नाही. का? तर इथं 25 आहे, इथं 36 किंवा 49 वगैरे पाहिजे होतं, बरोबर, सगळंच वर्ग. ठीक आहे. मग इथं फरक काढा. 17 आणि 8 किती? सॉरी, 17 25 प्लस 8चा फरक आहे, 25 33 प्लस 8चा फरक आहे, 33 41 प्लस 8चा फरक आहे, 41 49 प्लस 8चा आहे. आता ही आपली फरक श्रेणी जो टाईप जर घेतला होता आपण पहिला, त्या टाईप मध्ये एक्झाम्पल लिहा. तिथं पोलीस भरतीला पडलेला आहे म्हणून लिहा तिथं पोलीस भरती. ठीक आहे. मग आता काय? प्लस 8, 49 प्लस 8 57. हे झालं तुमचं उत्तर. ऑप्शन नंबर तिसरा तुमचं उत्तर असेल. ठीक आहे. आता यामध्ये तुम्ही अल्टरनेट श्रेणी बघू शकता का? नाही बघू शकत. वर्ग घन तर बघितली आपण, बरोबर. गुणाकार भागाकार येतोय का? आहे का? असा पट्टीमध्ये 3-4 पट्टी 17 17 डायरेक्ट 54 किंवा 80 असं आहे का की गुणुले 17 गुणुले 3-4 करून आपण ती संख्या येईल वगैरे? नाही ना, लगेच 17 25 आहे, बरोबर. म्हणून इथं फरक आपण चेक करायचा डायरेक्ट, बरोबर. इथं बघा आता 1 3 9 27 81 बघितलं तर तुम्हाला कळतंय, लगेच बघितलं तर कळतंय की 1 3 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 त्रिक 81 1 त्रिक 3, बरोबर. म्हणजे 3 न मल्टिप्लाय प्रत्येकाला केलेलं आहे आणि 3 न मल्टिप्लाय करून पुढची संख्या आलेली आहे, बरोबर. मग ही प्रश्न आता यासाठी तुम्हाला बाकी टॅली करायची गरज आहे का? फरक श्रेणी आहे का बघू चला, गुणाकार श्रेणी आहे का, वर्ग श्रेणी आहे का, घन श्रेणी आहे का? नाही, डायरेक्ट कळते गुणाकार श्रेणी आहे. हा प्रश्न गुणाकार श्रेणीमध्ये लिहून टाका, पोलीस भरतीला पडलेला प्रश्न म्हणून. ठीक आहे. 1 गुणिले 3 3, 3 गुणिले 3 9, 9 गुणिले 3 27, 27 गुणिले 3 81. आता 81 गुणिले 3 करा, काय येतंय? 3 24 243. ऑप्शन नंबर दुसरा तुमचं उत्तर आलं. येतंय लक्षात? असे पोलीस भरतीला प्रश्न पडतात. आणि पोलीस भरतीच्या प्रश्नाचा पहिल्यांदा मी जे पहिले 3 लेक्चर घेतले संख्या श्रेणीवरचे, पूर्ण लेक्चर करा, त्याची व्यवस्थित नोट्स वहीमध्ये काढा. एकदा वहीमध्ये नोट्स काढले की परत तुम्हाला लेक्चर बघायची गरज नाही, बरोबर. त्यानंतर डायरेक्ट तुम्ही पोलीस भरतीला पडलेले प्रश्न लिहून घ्या, टाईपनुसार लिहा, आणि जे ऑर्डर असतील ते पोलीस भरतीच्या खाली लिहून घ्या. आणि त्यानंतर तुम्ही बाकी कोणतेही प्रश्न सोडवा. तुम्हाला कोणत्या ना कोणत्या 9 टाईप किंवा यामध्ये जे वेगळे प्रश्न आले कोणत्या ना कोणत्या टाईप मधला तो प्रश्न सापडेलच. आणि एवढं टाईप व्यवस्थित केलं की तुम्हाला त्या बाहेरचा प्रश्न येणार नाही. ठीक आहे. 10वा प्रश्न बघा. पहिले 6 आणि 3 9 आणि हा 10 11 12 पोलीस भरतीला पडलेले आहे. ठीक आहे. 10वा बघा. 3 6 18 72. काय केलेलं? 3 6 18. आता इथं बघा लगेच 3 आणि 6 तुम्हाला लगेच कळते की डबल झालेला आहे. हा 6 18 तुम्हाला लगेच कळते की टिबल झालेला आहे, तिप्पट. 18 72 तुम्हाला लगेच कळते की चौपट झालेला आहे, बरोबर. 18 चौक 72, बरोबर. म्हणजे प्रश्न पाहिला ना तरी तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे प्रश्नचिन्ह की काय केलेलं आहे इथं. आता काय प्रश्नाला क्लिक होत नाही त्यासाठी तुम्ही मग फरक श्रेणी बाकीचे जे असतील वर्ग घन हे बघू शकता. पण प्रश्न बघितल्या निम्मेच्या वर प्रश्न हे बघितल्या संख्या श्रेणीवरचं तुम्हाला क्लिक होतात, बरोबर. हा प्रश्न बघितला क्लिक झाला 1 3 9 27 81. आता यामध्ये तुम्हाला काय टॅली करावं लागलं का, बरोबर. आता हा प्रश्न तुम्हाला आसपास आहे म्हणून तुम्ही फरक काढला, उत्तर बरोबर आलं. आता ह्यामध्ये तुम्हाला विचार करण्याची गरज होती, बरोबर. पण ह्या टाईपचं मी सांगितलं, म्हणजे ह्या टाईपचा वेगळा 3 4 अंकी प्रश्न आला तर समजून घ्यायचं की असं काहीतरी केलेलं असतं किंवा अंकांच्या आदला बदल केलेला असते, असा टाईपमध्ये असतो, बरोबर. आता इथं काय तुम्हाला बघायची गरज लागली का? 3 2 6 म्हणजे याला 2 ने मल्टिप्लाय केलंय, 6 ला 3 ने मल्टिप्लाय केलंय, 18 ला 4 ने मल्टिप्लाय केलंय, 72 आलं. तर 72 ला आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर. म्हणजे 1 1 न वाढतं मल्टिप्लाय केलेलं आहे त्याला, बरोबर. 72 गुणिले 5, 72 गुणिले 5 किती आलं? 5 2 10 4 1 5 7 35 1 36, बरोबर. 360. ऑप्शन नंबर तिसरा तुमचं उत्तर आलं. लक्षात? काय केलं? प्रश्न पाहिजे लक्षात येते, हे समजवायची गरज नाही, नाहीतर तुम्ही म्हणता सर पटपट घेताय. मी पहिले टाईप सगळे घेतलेले तुम्ही बघितले, सगळे व्यवस्थित. नवीन असतील त्यांनी पहिले 3 लेक्चर बघा. ठीक आहे. नेक्स्ट बघा. 1 8 27 64 125 216. काय तुम्हाला स्वतःला समजलं असेल
काय त्या संख्या? जर तुम्हाला वर्ग घन पाठ असतील तर तुम्हाला समजून जाईल ना. 1 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन, 4 चा घन, 5 चा घन, 6 चा घन, हे पोलीस भरतीला पडलेले आहेत. अशा 5 ते 10 क्वेश्चन पेपर पडलेला प्रश्न आहे. अशा टाईपमध्ये प्रश्न पडतात. मी आता वर्ग घन तुम्हाला दिलेला आहे टाईप, बरोबर. त्या टाईपमध्ये वर्गावरचे एक्झाम्पल असे दिलेले आहेत, घनावचे दिले आहेत, परत घन आणि वर्ग मिक्स असणारे पण दिले आहेत, बरोबर. ते तुम्ही बघितले की तुम्हाला समजून जाईल. मला सांगा हा कितीचा? 6 चा घन आहे, हा 5 चा, 4 चा, 3 चा, 2 चा, 1 चा घन. मग पुढे काही 7 चा घन किती? 343, बरोबर. 343 ऑप्शन नंबर 14 तुमचं उत्तर झालं. ठीक आहे. आता मित्रांनो अजून एक मिस्टेक झाली. लेक्चर नंबर 2 मध्ये घन टॉपिक घेत असताना, वर्ग आणि घन टॉपिक घेत असताना त्यामध्ये मिक्स प्रश्न, घन टॉपिक मधला एक प्रश्न घेतला होता मी, ज्यामध्ये तुम्हाला 6 चा घन मायनस 6 चा वर्ग करायचा होता. सेकंड लेक्चर बघितलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला तो माझी चूक समजली असेल की ज्यामध्ये मी 6 चा घन 216 आहे तिथं मी 256 सांगितला मित्रांनो, आणि त्याच्यातून 6 चा वर्ग 36 आहे, तो 36 त्याच्यातून वजा केले आणि उत्तर 220 घेतलेलं आहे. इथं 216 मायनस 36 करायचं आहे आणि उत्तर आपले 180 येणार आहे. माझा घन लिहिताना चुकलेला आहे तो प्रश्न. ठीक आहे. सेकंड लेक्चर मध्ये घनावरच्या टाईप मधला प्रश्न आहे, त्यावेळी तुमच्या हे लक्षात येईल ते लेक्चर बघितलं असेल तर तुम्ही. ठीक आहे. किंवा परत जाऊन तुम्ही वहीमध्ये जर काढला असेल ना नोट्स, तर लेक्चर नंबर 2 बघा, त्यामध्ये घन श्रेणी टाईप जो घेतलाय त्यामध्ये हा प्रश्न बघा, इथं तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हे समजून गेलं तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 32 33 37 46 62. आता यामध्ये काय केलेलं आहे? काय केलेलं आहे यामध्ये बघा, फरक घ्या. 1 4 इथं 9 इथं 46 62 16. आता ही वर्ग घन तर नाही, बरोबर, आणि मधनं संख्या सुरू होती म्हणजे वर्ग घनाचा संबंध येत नाही, बरोबर. फरकच असतो जास्त करून. आता बघा इथं फरक काय? 1 4 9 16. मग तुम्ही म्हणता फरक कितीचा आहे? आता 1 4 9 16 हे बघितलं तर तुम्हाला कळते हे काय आहे? वर्ग आहेत मित्रांनो. 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, बरोबर आहे. आता इथं काय येईल तुम्हाला? 5 चा वर्ग येईल. 5 चा वर्ग म्हणजे काय येईल? 25. आणि 62 प्लस 25 किती? 62 प्लस 25 किती आलं? 5 आणि 7 6 आणि 2 8 87. ऑप्शन नंबर 3 तुमचं उत्तर असेल. काय केलंय? हा पोलीस भरतीला पडलेले प्रश्न घेतोय आपण, कारण पूर्ण लेक्चर आपण पोलीस भरतीला पडलेल्या प्रश्नांचंच घेणार आहे. ठीक आहे. 32 33 37 46 62. मूळ संख्याचा विषय येत नाही, सम येत नाही, विषम येत नाही, अल्टरनेट श्रेणी येत नाही. कारण अल्टरनेट श्रेणी कशी असते तुम्हाला मी सांगितले. टाईप पहिला किंवा 3रा 4था टाईप अल्टरनेट श्रेणीचा घेतलेला, त्यामध्ये सांगितले वर्ग श्रेणी नाही, घन श्रेणी नाही. काढला फरक, मग फरक काढला. 1 4 9 16 पर्यंत फरक आला. 1 4 9 16 लगेच क्लिक झाला. इतर वर्ग आहे. मग पुढचा वर्ग कोणता? 4 चा वर्ग आहे, 5 चा वर्ग 25 म्हणजे 62 प्लस 25 87 तुमचं उत्तर आलं. कोणाला काय डाऊट यामध्ये? कारण आपण पटपट घेतोय, कारण आपल्याला यात एकाच लेक्चरमध्ये जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करायचे आहेत. ठीक आहे मित्रांनो. आता आपण पोलीस भरतीला पडलेले अजून प्रश्न पुढचे घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, हे सर्व प्रश्न पोलीस भरतीला पडलेले आहेत. ठीक आहे. जवळपास आतापर्यंत 23 प्रश्न पोलीस भरतीचे घेतोय फक्त संख्या श्रेणीवरील. अजून अंक श्रेणी म्हणजे अक्षर श्रेणी, मिक्स श्रेणी टॉपिक घ्यायचे आपल्याला, बरोबर. पण एवढे प्रश्न यासाठी घेतोय की तुम्हाला पोलीस भरतीला प्रश्न कसे पडतायत, आपण घेतलेल्या टाईप मधील प्रश्न पडतायत का, किंवा आपण टाईप घेतलेले बरोबर आहेत का, हे सर्व तुम्हाला समजून जायला पाहिजे. ठीक आहे. आता तुम्ही पटापट उत्तरे द्यायची आहे. ठीक आहे. ज्यांनी पाठीमागचे 3 लेक्चर बघितले ते समजून जाईल त्यांना. ठीक आहे. बघा 13वा प्रश्न, 7 10 8 11 9 12 वाढते कमी होते, वाढते कमी होते, वाढते कमी होते. 99% काय असू शकते माहिती आहे तुम्हाला? अल्टरनेट श्रेणी असू शकते. ठीक आहे. 7 8 9 10 11 12 काय? +1 +1 +1 +1, बरोबर. इथं पण काय? +1 9 + 1 10. हे झालं तुमचं उत्तर. ऑप्शन घेतले नाहीत कारण जास्तीत जास्त एक्झाम्पल मला लिहिता येतील म्हणून मी पोलीस ऑप्शन घेतलेले नाही. एक्झामला पडलेले प्रश्न आहेत आणि ऑप्शन विना तुम्हाला काढायचे आहेत. तुम्ही क्वेश्चन पेपर जर पाठीमागच्या पडलेल्या एक्झामचे बघितल्या किंवा तुमच्याकडे पुस्तकच असेल बुक, बरोबर, किंवा मी जो प्रश्नसंच सांगितलेला आहे 35,000चा, त्यामध्ये सर्व पोलीस भरतीला पडलेले प्रश्न टॉपिक नुसार दिलेले आहेत, बरोबर. म्हणजे संख्या श्रेणी त्याचे सर्व प्रश्न पोलीस भरतीला पडलेले आतापर्यंतचे दिलेले आहेत. ते पुस्तक घ्या, त्यामधले प्रश्न मी घेतोय. ठीक आहे. कारण पोलीस भरतीला पडलेले प्रश्न घेतोय. ज्यांना हे पुस्तक कोणताही माहित नसेल त्यांनी मला या नंबरवर मेसेज करा. 83 29 83 80 65.
ठीक आहे. मी तुम्हाला त्याचा फोटो पाठवेल व्हॉट्सअपवर. ठीक आहे. 83 29 83 80 65 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. मी तुम्हाला त्या क्वेश्चन पुस्तकाचा फोटो पाठवतो. ते पुस्तक नक्की घ्या, खूप युजफुल आहे. ठीक आहे. किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप पण आहे मित्रांनो पोलीस भरतीचा, ज्यावर आपण लेक्चर टाकत असतो, प्रश्न सोडवून देत असतो गणित बुद्धिमत्तेचे. त्यात जरी ऍड व्हायचं असेल तरी मला 83 29 83 80 65 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून पोलीस भरतीला ऍड करा म्हणून सांगा ग्रुपला. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1 4 27 16 125 36 हे बघितलं तर तुमच्या लक्षात येतंय वर्ग घन श्रेणी झालेली आहे आपली. बरोबर. 4 27 बरोबर. हा कितीचा? 3 चा घन आहे. हा 2 चा वर्ग आहे. हा 4 चा वर्ग आहे. हा 5 चा घन आहे. हा 6 चा वर्ग आहे. मतलब हा काही 1 चा घन. बरोबर. 1 चा घन 2 चा वर्ग, 3 चा घन 4 चा वर्ग, 5 चा घन 6 चा वर्ग. म्हणजे वर्ग आणि घन श्रेणी एकत्र केलेली आहे. बरोबर. एकत्र केलेली आहे. आता इथं 6 चा वर्ग आला तर इथं काही 7 चा घन येईल. 7 चा घन किती? 343. हे झालं तुमचं उत्तर. ठीक आहे. हा प्रश्न अल्टरनेट श्रेणीमध्ये जो टाईप आहे त्यात मी 2-4 प्रश्नांसाठी प्रत्येक टाईप वरून जागा सोडायला सांगितली, प्रत्येक टाईपच्या पुढे. बरोबर. अल्टरनेट श्रेणीत हा प्रश्न लिहून घ्या. पोलीस भरती असं पुढे पीबी लिहावं असेल. पोलीस भरती म्हणजे पीबी. ठीक आहे. हा प्रश्न वर्ग किंवा घन श्रेणीमध्ये लिहा. ठीक आहे. त्यानंतर 4 36 100 196 काय केलेलं असेल यामध्ये? आता मला सांगा. आता 4 36 100 196 हे काय आहेत पहिल्यांदा बघा. 4 हा 2 चा वर्ग आहे. 6 हा 2 चा, 36 हा 6 चा वर्ग आहे. हा 10 चा वर्ग आहे. हा 14 चा वर्ग आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की 1 ते 15 पर्यंत घन, 1 ते 30 पर्यंतचे वर्ग. ठीक आहे. आणि कमीत कमी 1 ते 20 पर्यंतची पाढे. ह्या 3 गोष्टी पाठच पाहिजेत. आणि मी हे पण सांगितलं पहिल्याच लेक्चरमध्ये की वही केली बुद्धिमत्ता किंवा अंकगणितची तर पहिल्यांदा पोलीस भरतीला पडलेले सर्व टॉपिक लिहून घ्या, ज्याची व्हिडिओ मी आधी टाकलेले आहेत सर्व युट्यूबवर. ठीक आहे. ती बुद्धिमत्तेचे सर्व टॉपिक, पोलीस भरतीचे गणिताचे सर्व टॉपिक, गणिताच्या वहीत गणिताचं, बुद्धिमत्तेच्या वहीत बुद्धिमत्तेचं. बरोबर. त्यानंतर पहिल्या पेजवरती लिहिले की दुसऱ्या पेजवर लिहून घ्या घन वर्ग पाढे. हे मी पहिल्यांदा सांगितलं. आणि तिसऱ्या पेज पासून श्रेणी टॉपिक सुरू करा आणि आपले लेक्चर उतरवायला सुरुवात करा. पण हे पहिल्यांदा दुसऱ्याच पेजवर लिहा म्हणून मी सांगितलं होतं. आणि पहिल्या पेजवर बुद्धिमत्तेचं पूर्ण टॉपिक, ज्या टॉपिक आहे, दिशा आणि अंतर, श्रेणी कोणत्या, सर्व जेवढे टॉपिक आहेत आपण व्हिडिओ बघा आपली युट्यूबवरची, त्यानुसार लिहून घ्या. ठीक आहे. ते जर तुम्हाला माहित असेल वर्ग तर तुम्हाला लक्षात येईल 2 चा वर्ग, 6 चा वर्ग, 10 चा वर्ग, 14 चा वर्ग. मग इथं बघा 2 चा, त्यानंतर 6 चा वर्ग आहे डायरेक्ट. 6 नंतर 10 चा, म्हणजे इथं फरक कितीचा मित्रांनो? 2 नंतर 6 4, 6 नंतर 10 4 चा, 10 नंतर 14 4 चा, 14 नंतर कितीचा येईल? 18 चा वर्ग येईल. आणि 18 चा वर्ग किती आहे हे तुम्ही काढा आणि तो उत्तर लिहा. ठीक आहे. कारण वर्ग 1 ते 30 पर्यंतचे पाठ करायला सांगितलं होते. पाठ असतील तर तुम्हाला उत्तर जमून जाईल. 1 4 9 16 25 सांगायची गरज आहे का? एक्झाम्पल तुम्ही म्हणता सर की सोपं घेतात, पण आता पोलीस भरतीला पडलेलेच प्रश्न ओळीने घेतोय मी, मग त्यामध्ये हा पण प्रश्न आला. ठीक आहे. 1 8 27 64 125 आणि ज्याचा प्रश्न आहे त्या टाईप मध्ये लिहून घ्या. हा वर्ग श्रेणीचा आपला टाईप लिहिलाय त्या टाईप मध्ये हा प्रश्न लिहा, जागा सोडलेली असेल. ही घन श्रेणीमध्ये लिहून घ्या. ठीक आहे. हा पण वर्ग श्रेणीमध्ये लिहून घ्या. ठीक आहे. घन श्रेणी आहे. बरोबर. किती आहे? 216. ठीक आहे. 1 4 9 डॅश केले तर क्वेश्चन मार्क अगोदर दिलाय. बरोबर. त्यानंतर 25 दिलाय. बरोबर. 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, हा कितीचा? 4 चा वर्ग आणि हा 5 चा वर्ग. मग 4 चा वर्ग किती? 16. हे झालं तुमचं उत्तर. हे पण वर्ग श्रेणीमध्ये लिहा. म्हणजे वर्ग आणि घन श्रेणीवरचे कसे प्रश्न येतात ते तुम्हाला समजलं असेल यावरून. ठीक आहे. सर्व प्रश्न पोलीस भरतीला पडलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1 0 1 1 2 3 5 8 13 21 बघा. आता यामध्ये फरक 1, यामध्ये फरक 0, यामध्ये फरक 1, यामध्ये फरक 2, सॉरी यामध्ये फरक 1, यामध्ये फरक 2, यामध्ये फरक 3, 8 आणि 13 मध्ये फरक 5, 13 आणि 21 मध्ये फरक 8. पुढचं विचारलं. मला सांगा आता या दोन संख्यांची बेरीज बरोबर तिसरी संख्या आहे, या दोन संख्येची बेरीज बरोबर पुढची संख्या आहे. 2 1 + 2 3, 2 + 3 5, 3 + 5 8, 8 + 5 + 8 13, 8 + 13 21 आणि 13 + 21 किती आलं? 34. हे झालं तुमचं इथलं उत्तर. म्हणजे हा कोणत्या श्रेणीचा टाईप आहे? तर टाईप 9 आपण घेतला होता की पहिल्या संख्यांची बेरीज ही पुढची संख्या असते
बघा पहिल्या संख्येची बेरीज बघा 0 आणि 1 ची बेरीज केली तर 1 आला बरोबर. 1 आणि 1 ची बेरीज केली तर 2 आला. 1 आणि 2 ची बेरीज केली तर 3 आला. 2 आणि 3 ची बेरीज केली तर 5 येते बरोबर. म्हणजे 9व्या टाईप मध्ये जागा सोडली असेल तिथं हा प्रश्न लिहून घ्या. त्या टाईपवरचा हा प्रश्न आहे. ठीक आहे. म्हणून मी सेपरेट टाईप घेतले ते प्रत्येक टाईपवर कसा प्रश्न पडतो. ठीक आहे. पुढचं बघा 128 64 32 16 काय करायची गरज आहे का. कोणती श्रेणी आहे ही. भागाकार श्रेणी. कोणती श्रेणी आहे. भागाकार श्रेणी आहे बरोबर. 128 भागिले 2 64 आलं. 64 भागिले 2 32 आलं. 32 भागिले 2 16 आलं. 16 भागिले 2 इथे किती येणार आहे 8. आणि मग 8 भागिले 2 केल्यानंतर 4 पुढे आलंय म्हणजे मधला विचारलाय तर तो कोणता आहे आपला 8 हे आन्सर असेल. कुठल्या श्रेणीतला प्रश्न आपला भागाकार श्रेणी. कितवा टाईप आहे बघा भागाकार श्रेणी. त्या भागाकार श्रेणीत हा प्रश्न लिहून घ्या. ठीक आहे. प्रश्न सगळे पोलीस भरतीला पडलेले आहे. ठीक आहे. 8 20 45 96 199 काय केलं मित्रांनो. आता इथं कधी पण बघायचं जेव्हा आता इथं फरक तुम्हाला किती आहे 12 आहे. कधी पण बघायचं जेव्हा की ह्या संख्येच्या दुप्पट किंवा तिप्पटीपेक्षा जर प्रश्न मोठे म्हणजे पुढची संख्या मोठ्या किंवा थोड्याशा लहान फक्त असतील तर समजायचं की कितीने तरी गुणलंय त्याला आणि काहीतरी वजा केले 1-2 अंक किंवा वाढवले. म्हणजे बघा समजा इथं 8 आहे तर 8 गुणले 2 बरोबर 16 आणि इथं किती आहे 20 आहे म्हणजे 16 + 4 केलेलं असू शकतं बरोबर 20. ठीक आहे. आता 20 ला बघा 20 गुणले 2 किती झालं 20 गुणले 2 40 + 5 बरोबर 45 आलं. दुप्पट किंवा तिप्पटीपेक्षा जर मोठे असतील थोड्या तर समजायचं की त्याला 2 किंवा 3 न गुणायचंय. दुप्पटीपेक्षा मोठे असेल तर 2 न. तिप्पटीपेक्षा मोठे असेल तर 3 न आणि त्यामध्ये ऍड किंवा वजा थोडस करायचंय बरोबर. आता 45 आणि 96चं बघा 45 गुणले 2 बरोबर किती आलं 90. 90 + 6 बरोबर 96 आलं. म्हणजे यांनी काय केलंय की 2 न मल्टिप्लाय केले आणि त्यामध्ये 4 परत 5 परत 6 ऍड केले बरोबर. म्हणजे ऍडिशन 1-1 ने वाढवली. बाकी 2 न मल्टिप्लाय फिक्स केलेला आहे. ह्या टाईपचा प्रश्न आपण ऑदर या टाईप मध्ये 10व्या ह्या टाईपचा प्रश्न आपण घेतलेला आहे. ऑदर टाईप बघा त्यामध्ये तुम्हाला असे 2 प्रश्न दिसतील बरोबर आहे की. आता 96 ते 199 बघा 96 गुणले 2 बरोबर किती आलं 192 आणि बघा इथं 4 न वाढवलंय 5 वाढले 6 वाढले तर इथं 7 वाढेल +7 199 आलं तुमचं 199 इथं. आता इथं काय करणार मग तुम्ही इथं करणार 199 गुणुले किती 2 किती आलं 398 + 7 न वाढवले आता वाढवणार 8 न किती आलं 406 हे झालं तुमचं उत्तर बरोबर आहे. समजलं तुम्हाला. ऑदर मधला टाईप बघा तुमच्या लक्षात येईल. 8 ला 2 ने गुणलं +4 केले 20 आलं. 20 ला परत 2 ने गुणलं 40 आलं +5 केलं म्हणजे 4 + 6 असं वाढवले आणि प्रत्येक संख्येला 2 न गुणून त्यामध्ये 4 5 6 वाढवून पुढची संख्या आलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा 74 72 68 60 44 लगेच लक्षात येते बघितलं तर कळते की फरक श्रेणी आहे बरोबर. 74 72 -2 72 68 -4 68 60 -6 60 44 सॉरी इथे किती आहे 68 60 किती -8 60 44 -16 म्हणजे काय फरक आहे पण कोणता 2 4 8 16 म्हणजे दुपटीने वाढत चाललेला आहे. फरक कितीने दुपटीने वाढत चाललेला आहे. मग इथं फरक काय -32 मग 44 -32 किती आलं तुमचं उत्तर 12. मग तुमचं इथं आन्सर येईल तुमचं 12 बरोबर आहे. येतं लक्षात तुमच्या का तर 74 72 -2 -4 -8 -16 -32 येणार पुढं मग 44 -32 12 उत्तर आलं. समजलं. अशा टाईपचे प्रश्न सर्व पोलीस भरतीला विचारले जातात. ठीक आहे. आणि हा हे लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला अजून काही प्रश्न यामधले बघितले तुम्हाला त्यातला प्रश्न सुटत नाही कारण आपला आता हा लेक्चर झाला की आपला संख्या श्रेणी टॉपिक संपून जाईल बरोबर. मग त्यानंतर तुम्हाला प्रश्न जेवढे सापडतात दुसरीकडे कुठं पण तेवढे सोडवायचे संख्या श्रेणीवरचे आणि त्यामध्ये कोणता जरी प्रश्नाची अडचण आली तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायचं. ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड नसेल तर या नंबरला मेसेज करा मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करतो. जर ऍड असाल तर त्यामध्ये तो प्रश्न टाकायचा की सर संख्या श्रेणी टॉपिक आपला झाला पण त्यावरचे हे 2 ते 3 प्रश्न आहेत की जे मला जमत नाही. ठीक आहे. मग ग्रुपमधली मुलं सोडवून देतील
त्यांना नाही सुटला तर मी सोडवून देईल. ठीक आहे मित्रांनो. पण संख्या श्रेणी टॉपिक संपतोय तर सगळे प्रश्न सोडवून घ्या आता संख्या श्रेणीचे वहीमध्ये लिहून काढा. म्हणजे संख्या श्रेणी परत वही जरी बघितली तर आपल्याला कुठलाही लेक्चर व्हिडिओ बघायची गरज नाही पडली पाहिजे, कुठलं पुस्तक बघायची गरज लागली नाही पाहिजे. आताच सर्व यावरचे प्रश्न बघून घ्या सगळीकडचे जेवढे तुम्हाला पुस्तक असेल तुमच्याकडे, बाकी काय मटेरियल असेल त्यामधनं. ठीक आहे. नेक्स्ट शेवटचा प्रश्न 5, 7, 11, 13, 17 काय तुम्हाला 5, 7, 11, 12, 11, 13, 17 काय आहेत मूळ संख्या लगेच कळतं. पुढची मूळ संख्या 19, 17 नंतरची हे तुमचं उत्तर झालं. हा मूळ संख्येच्या टाईपमध्ये प्रश्न लिहून घ्या. ठीक आहे मित्रांनो. काय डाऊट तुम्हाला समजलंय व्यवस्थित? फास्ट होत असेल तर कमेंट करून सांगा फास्ट होतं, किंवा मला मेसेज करून सांगा फास्ट होत असेल तर. पण ज्यांनी पहिलं आपलं सर्व टाईप बघितले त्यांना लगेच मी जसं सांगतोय तसं समजून जाईल. ह्या टाईप मधला हा प्रश्न, हा टाईप अशा पद्धतीने सोडवायचा, हा प्रश्न अशा पद्धतीने सोडवायचा, लगेच समजून जाईल. ठीक आहे. जे नवीनच डायरेक्ट हे लेक्चर बघत असतील त्यांनी आधी 3 लेक्चर त्या बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. आणि प्रॉपरली अभ्यास करा. आपल्याला सक्सेस व्हायचं तर प्रॉपरली अभ्यास करा. ठीक आहे. आता आपण पुढच्या अजून पोलीस भरतीचे प्रश्न घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. हे पण सर्व क्वेश्चन पोलीस भरतीला पडलेले आहेत. ठीक आहे. तर एवढ्या लेक्चरमध्ये आपण एवढे क्वेश्चन घेऊ. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये बाकीचे घेऊ. हा अपूर्णांकावरील प्रश्न आहे. अपूर्णांकामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदर, बरोबर. समजा ABCDE आणि F. ठीक आहे. असं असेल तर एक तर याचा याच्याशी असा संबंध असेल, किंवा डायरेक्ट याचा याच्याशी आणि याचा याच्याशी. बरोबर. आपला अपूर्णांक टाईप जो आहे 8वा त्यामध्ये आपण हे सांगितलेला आहे, तो टाईप बघितला तर तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. मग आता बघा खालच्याचा खालच्याशी वरच्याचा वरच्याशी संबंध पहिल्यांदा लावून बघायचा, आणि तसा लागत नसेल तर मग तिरका लावायचा. ठीक आहे. बघा इथं 4, 12, 36, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36. लगेच कळते की त्याच्या पाड्यात आहे. बरोबर. 4च्या पाड्यात 12, 12 त्रिक 36. इथं काय येईल मग 36 त्रिक जे पण असेल तो येईल. बरोबर. किती 3 × 18, 5ला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10, 108. इथं 108 आलं. वरती काय केले आता 5, 17, 53. आता वरती 5, 17, 53 लिंक लागत नाही. बरोबर. मी जेव्हा सांगितले की असं 5च्या तिकटीपेक्षा जास्त आहे बरोबर आहे तर तुम्हाला गुणाकार करायचा आहे. बरोबर. मग किती 5, 17, 53 आहे. जरी तिकटीपेक्षा जास्त आहे मी सांगितलं तर 5 × 3 बरोबर. तिकटीपेक्षा जास्त किती झालं 15 + 2 करा किती आलं 17 आलं 17. आता ह्याला पण सेम यूज करा. 17 × 3 किती झालं 17 त्रिक 51 + 2 बरोबर 53 आलं हे. बरोबर. छेदाचं तर आपण काढलं. अंशाचं काढताना 5, 8, 13 असं तर 5 आणि 8 मग आपण म्हटलं असतं फरक श्रेणी दिसते. पण इथं 17 आहे. 5 त्रिक 15च्या वरती आहे. दुपटीच्या वरती असेल तर समजायचं की याला गुणाकार करायचा आहे. किती तर गुणून मग त्यात ऍड किंवा वजा करायचे. मग याला 3 न गुणलं 15 + 2 17 झालं. बरोबर. आता 53 ला पण 3 न गुणून 2 ऍड करायचं. बरोबर. मग 53 × 3 किती आलं 3 त्रिक 9, 3 5 15 + 2 किती आलं 161. हे झालं तुमचं उत्तर. 161 डिवाइड 108. समजलं मित्रांनो. अपूर्णांक अशा किंवा अशा पद्धतीनं असतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा 16.5, 14, 11.5, 9, 6.5, 4. आता यामध्ये काय करायचं पॉईंट मध्ये दिलेत काय आणि काय पॉईंट मध्ये नाही. बरोबर. अपूर्णांकात आहेत काय नाही पूर्णांक आहेत. बरोबर. मग काय करायचं एकदा अपूर्णांक आणि पूर्णांक वेगवेगळे करून त्यांची अल्टरनेट श्रेणी का बघायचं. जर अल्टरनेट श्रेणी नसेल तर मग फरक श्रेणी बघायचं. पॉईंट मध्ये असल्यानंतर शक्यतो दुसरं काही नसतं. एक तर अल्टरनेट श्रेणी किंवा फरक श्रेणी असते. ठीक आहे. मग बघा 14, 9, 4 कितीचा फरक आहे -5चा 9, 4 -5चा. बरोबर. मग इथून पुढचं ही संख्या ही निघणार नाही. बरोबर. मग 16 आणि 11 16.5 11.5 -5चा फरक आहे. 11.5 6.5 -5चा फरक आहे. मग ही जी आहे ती ह्याचं निघेल. बरोबर. -5 करा 6.5 मधून काही 1.5. हे झालं तुमचं इथलं आन्सर. बरोबर. अल्टरनेट श्रेणी आणि फरक श्रेणी पण आहे. हे दोन्ही पण आहे. ठीक आहे. पण कधी कधी एक फक्त अल्टरनेट श्रेणीमध्ये उत्तर निघतं किंवा फरक श्रेणीत निघतं. आता फरक श्रेणी का तर बघा 16.5 आणि 14 मध्ये कितीचा फरक आहे बघा यामध्ये 2.5चा फरक आहे. बरोबर. 14 आणि 11.5 मध्ये कितीचा आहे 2.5चा फरक आहे. 11.5 आणि 9 मध्ये 2.5चा. म्हणजे प्रत्येक श्रेणीमध्ये 2.5चा फरक आहे. त्यामुळे फरक श्रेणी पण तुम्ही घेऊ शकता डायरेक्ट. ठीक आहे. 2.5चा सगळ्यात फरक आहे. मग 4 - 2.5 1.5 येते. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन अशा पद्धतीने हा प्रश्न आहे.
तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता, पण काही प्रश्न दोन्हीपैकी एका प्रकारे सोडवता येतात पॉईंटचे असतील तर असे. ठीक आहे. तिसरा बघा 4, 20, 120, 400, 840. लगेच समजते की कोणती श्रेणी आहे. मी तुम्हाला इथंच सांगितलं बघा 5, 17 50पेक्षा जास्त आहे म्हणजे तो गुणाकार करायचा आहे. बरोबर. आता इथं 4 आणि 20, 4 गुणिले 5 20 येते म्हणजे गुणाकाराचं श्रेणी आहे. बरोबर. गुणाकार श्रेणी म्हणजे पटीतील श्रेणी आहे. बरोबर. 4 गुणिले 5 करा 20 येईल. 20 गुणिले किती केले 120 येते. 20 5 100 120 आहे. 20 गुणिले 6 केला 120 येते. बरोबर. म्हणजे इथं 5 ने गुणावं लागते, इथं 6 ने गुणावं लागते. मग इथं बघा इथं 7 ने गुणावं लागेल. 5 6 7 बरोबर. 120 गुणिले 7 840 येते. बरोबर. मग 840 गुणिले 8 ने गुणावं लागेल. मग 840 गुणिले 8. मी तुम्हाला असं डायरेक्ट उत्तर सांगत नाही, तुम्हाला हे का ओळखायचं कसं ओळखायचं पण सांगतोय. 4 20 120 तुम्हाला सांगितलं की पटीतील फरक असेल. 20 आणि 4 मधला फरक पडला तर तुम्हाला कळतंय की 5 पट आहेत 20 म्हणजे ही गुणाकार श्रेणी आहे, म्हणजे पटीतील श्रेणी आहे. बरोबर. कारण मी सांगितलंय तुम्हाला टाईप आपला जो गुणाकार श्रेणी घेतलेला आहे त्यामध्ये. ठीक आहे. आता 840 गुणिले 8 8 0 0 8 चौक 32 32 ला 2 बरोबर. 8 4 ला 3 8 8 8 64 3 67 6720 बरोबर आहे. 8 0 0 8 चौक 32 8 4 3 8 8 64 3 67 किती आलं 6720 पुढची संख्या. समजलं काय गेले तुम्हाला समजलं. कोणाला काय डाऊट यामध्ये. लगेच प्रश्न बघितला की समजलं पाहिजे काय केले. आता हा प्रश्न जो आहे मित्रांनो थोडासा वेगळा आहे. का वेगळा आहे तर हा प्रश्न मी जेव्हा बघितला तेव्हा मी सुद्धा थोडं कन्फ्युज झालो. पोलीस भरतीला पडलेला प्रश्न आहे, पण ह्या प्रश्न या टाईपचा प्रश्न जर तुम्ही अगोदर सोडवला नसेल तर तुम्हाला हा प्रश्न सुटणारच नाही. तुम्ही किती वेळ अब्दुल परत नेक्स्ट क्वेश्चन घेणार. का यामध्ये काय केलंय बघा. हा 1 आहे असा घेतला, ह्या 1 म्हणजे 1 चा वर्ग घेतलाय आणि हा 1 म्हणजे 1 चा घन घेतलाय. इथं बघा हा 2 आहे असा, हा 2 4 म्हणजे 2 चा वर्ग 4 आणि हा 2 चा घन 8. असं कोण विचार पण करणार नाही की अशा प्रकारची श्रेणी दिली जाते. ठीक आहे. 3 चा बघा 3 आहे असा, हा 3 चा वर्ग 9 आणि हा 3 चा घन 27 घन बरं का. सॉरी ठीक आहे घन आलं लक्षात. हा बघा 4 आहे असा, हा 4 चा वर्ग आणि हा 4 चा घन. बघा प्रश्न कसा विचार. आता पुढचं काय येणार 5 5 चा वर्ग आणि 5 चा घन. मग काय येणार तर 5 5 चा वर्ग आणि 5 चा घन. ठीक आहे. इथं 5 आहे असं, 5 चा वर्ग किती 25 आणि 5 चा घन किती 125. हा तुमचा पुढचा आन्सर निघेल. आणि अशा टाईप मध्ये तुमचं ऑप्शन राहतील की तुम्ही विचार पण करणार नाही अशा टाईप मध्ये आपलं उत्तर असेल किंवा अशा टाईप मध्ये हा प्रश्न सोडवायचा असेल. तुम्ही हाच विचार करणार 111 248 म्हणजे वर्ग श्रेणी तर आहे का वर्ग. मग तुम्ही वर्ग किंवा घनचा विचार करणार. ठीक आहे. पण ही श्रेणी अशा प्रकारची आहे. लक्षात ठेवायचा. अशा टाईपचा जर प्रश्न आला चुकून तर लक्षात ठेवायचं. बघा 2 4 8 3 9 27 त्याला डिवाइड करायचं. त्याला थोडस इथं तुम्हाला नाही समजणार पण इथं समजेल. 2 4 8 9 27 3 9 27 4 16 64 समजलं. हा प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या. हा पोलीस भरतीला पडलेला प्रश्न आहे, त्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न नक्की येणाऱ्या पोलीस भरतीला पडू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट 4 24 12 48. एक तर तुम्हाला अल्टरनेट श्रेणी वाटेल कारण वाढले कमी झाले वाढले कमी झाले बरोबर. मग अल्टरनेट श्रेणी पण हा प्रश्न सुटतो. किंवा दुसरं म्हणजे 6 गुणिले 4 बरोबर 24 आलं. 24 भागिले 2 बरोबर 12 12 गुणिले 4 परत 48 आणि 48 भागिले 2 बरोबर काय ना 24. तुमचा आन्सर 24 असेल. ठीक आहे. अल्टरनेट श्रेणी केलं तर 6 2 12 12 2 24. ठीक आहे. 24 1 24 24 आणि 48 48 2 96 पुढे 96 होईल. दुसरं विचारलं हे विचारलं म्हणजे 6 6 2 12 सॉरी 6 12 12 2 24 किंवा मग गुणिले 4 परत भागिले 2 गुणिले 4 भागिले 2 अशा पद्धतीने श्रेणी आहे. ठीक आहे. हे सर्व प्रश्न पोलीस भरतीला पडलेले मी संख्या श्रेणीची वर जवळपास 28 प्रश्न घेतले. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये अजून एकदा आपण पोलीस भरतीला पडलेले संख्या श्रेणीवरची काही प्रश्न घेऊ आणि त्याचबरोबर अंकगणिती श्रेणी आणि भूमितीय श्रेणी हे 2 टॉपिक घेऊ. मग तुम्ही म्हणता ह्या श्रेणीचे प्रश्न घेतले नाहीत का. घेतले. गुणाकार श्रेणी फरकाची श्रेणी जी आहे फरक श्रेणी त्याचाच अर्थ म्हणजे अंकगणित श्रेणी हे तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगेल. पण यामध्ये एक्स्ट्रा काय आहे जे मी आता घ्यायचं म्हणतोय ते म्हणजे अशा टाईपचा प्रश्न 3 7 11 15 19. आता बघा यामध्ये 4 4 चा फरक आहे. मग म्हणणार हे तर फरक श्रेणी आहे सर.
पुढची जी पद आहे ती 23 येईल जर प्रश्नचिन्हात जागी, विषय संपला. पण त्या श्रेणीत असं प्रश्न विचारला जात नाही, असं दिलं जातं आणि डॅश डॅश करून या श्रेणीतील 15वे पद काढा. किती? 15वे. मग आपल्याला 15वं पद काढायचं कसं, किंवा 40वं पद काढा सांगितलं, 30वं पद काढा, 28वं पद काढा, तर मात्र आपल्याला तो प्रश्न सुटत नाही. त्यामुळे याला मी सेपरेट घेतलेला आहे. त्यामुळे अंकगणित श्रेणी आपला झाला यामध्ये. अंकगणित श्रेणी म्हणजे फरक श्रेणी आहे, पण ती इथपर्यंत पद काढण्यापर्यंत इथपर्यंत. पण असं जर आलं 15वं पद काढा, 18वं पद आला, तर आपल्याला कसं सोडवायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे. पहिलं. दुसरं, भूमिती श्रेणीचं सेम, की असं पद काढायला सांगितलं जातं, ते पद कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तिसरं, या दोन्हीवर पोलीस भरतीला पडलेले प्रश्न आपण त्या लेक्चरमध्ये घेणार आहे. म्हणजे आपण 5व्या लेक्चरमध्ये काय काय बघणार, एक अंकगणित श्रेणी, असे प्रश्न त्यावरचे, भूमिती श्रेणी त्याच्यावरती असे प्रश्न, त्यानंतर या दोन्हीवरची पोलीस भरतीला पडलेले प्रश्न, आणि मग व्हिडिओ किती होतोय. जर व्हिडिओ 15, 20, 25 मिनिटात झाला तर आपला व्हिडिओ 35 ते 40 मिनिटाचा असतो, बरोबर. तर वरची 10 ते 15 मिनिटं जेवढा वेळ भेटेल व्हिडिओचा, तो आपण पोलीस भरतीवरची संख्या श्रेणीवरची पुढची एक्झाम्पल अजून जेवढी घेता येतील तेवढी घेणार. म्हणजे 5व्या लेक्चरमध्ये आपलं श्रेणी हा टॉपिक, संख्या श्रेणी हा टॉपिक पूर्ण संपून जाईल. आणि त्याचबरोबर यावरचे प्रश्न जे येतात याला वेगळा टॉपिक म्हणून, तो पण आपला टॉपिक संपून जाईल. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर ऍड व्हायचं असेल पोलीस भरतीच्या, तर 83 29 83 80 65 या नंबरवर मला मेसेज करा. मी तुम्हाला ग्रुपला ऍड करून घेईल. ठीक आहे. आपल्या ग्रुपमध्ये ऍड होण्यासाठी काही फी भरायची गरज नाही किंवा त्याचा काही विषय नाही. ठीक आहे. तर 83 29 83 80 65 या नंबर व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करून घेईल. आपण त्या ग्रुपमध्ये पोलीस भरतीविषयी प्रश्न वगैरे घेत असतो. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय घेणार तुम्हाला सांगितलं. सगळं पोलीस भरतीचे प्रश्न तुम्हाला समजलं. ओके, थँक्यू फ्रेंड.